येस तर नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? माझं नाव क्षितेश जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे की आपली सुंदर अशी एक आंब्याची बाग आहे आणि त्या आंब्याच्या बागेमध्ये आपल्याकडे जवळपास 12 ते 13 प्रकारचे आंबे लागवड आपण म्हणजे 12 ते 13 प्रकारचे आंबे ही आपण लागवड केलेली आहे. त्यापैकी प्रामुख्याने व्यावसायिकरित्या आपण जे आंबे लावलेले आहेत ते आहे हापूसचे आंबे. पण इतर जे आंबे आहेत ना, म्हणजे एक तोतापुरी आहे, सगळे आंबे जे आहेत हे झाडावर बऱ्याच चांगल्या प्रमाणात तयार झालेले आहेत. तर आज म्हणालो आपण ते आंबे काढून घेऊ. हापूस काही अशा प्रकारे लागलेले आहेत. तोपर्यंत जे तोतापुरी तयार झालेले आहेत, म्हणजे ज्या आंब्यांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स बनवतो, हे सगळे आंबे आज आता आपण चेक करणार आहोत. ज्या ज्या झाडांवर तयार झालेले आहेत ना, ती झाडं आपण ते आंबे आज आपण काढणार आहोत. तर चला बघूया किती आंबे निघतात आणि कुठल्या प्रकारचे आंबे आज आपल्याकडे तयार झालेले आहेत. तर आपण आलेलो आहोत आपल्या तोतापुरीच्या झाडाच्या घेराखाली. तर बघा, एवढे सगळे आता तोतापुरी इथे लागलेले आहेत, पण सगळे काही तयार झालेले नाही आहेत. तर जे काही तयार तोतापुरी आहे, ज्यापासून आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवू, आंबा कॅन्डी बनवू शकतो, तर ते सगळे तोतापुरीचे आंबे आता आपण काढणार आहोत. बघा, तर तोतापुरीचा आपला जो झाड आहे ना, त्याचा घेरा तुम्हाला दाखवतो किती. हा बघा, हा आहे आपला तोतापुरीचा झाड. तर जेव्हा मी लहान होतो ना, जेव्हा मे महिन्यामध्ये फक्त गावाला यायचो आंब्याच्या सीझनमध्ये, तेव्हा कधीतरी दुपारी जेवलो की मग ही जे फांदी आहे, तर ह्याच्या आतमध्ये जाऊन ना मस्त एक झोप काढायचो दुपारची. पण जेव्हापासून गावाला आलेलो आहे व्यवसायानिमित्त, उद्योगानिमित्त, तेव्हापासून एवढा वेळ मिळत नाही. पण या सीझनमध्ये बघूया, वेळात वेळ काढून आपण एखाद मस्तपैकी झोप तर नक्कीच तोतापुरीच्या झाडाखाली घालवूया. बघा, अजून तयार व्हायचे आहेत ते, काही काही तयार झालेले आहेत ते आपण काढून घेऊया. नाही तर मग काय करतात, माकड वगैरे असतात ना, ते ओढतात आणि मग तेवढा सगळाच आंबा नाश जातो. हे अजून तयार झालेले नाही आहेत, बरेचसे लहान आहेत आंबे. बघता बघता विनाशकांनी आता आपली क्रेट भरलेली आहे, अजून भरतील आंबे. चला तर मग थोडे तोतापुरीचे आंबे आता आपण काढलेले आहेत. आता बाकी आंबे बघूया. रायवळ पण आपल्याकडे आहे, ज्याचं आपण लोणचं करतो. तर रायवळच्या झाडावर कितपत आंबे आहेत हे आता आपण बघू. तयार झालेले जे काढू शकतो लोणच्यासाठी, जे परफेक्ट आहेत आणि उचित आहेत, तर चेक करूया रायवळवर किती आंबे आहेत. आपल्यासमोर एक हापूसचा कलम, हे बघा, हे हापूसचा कलम आहे, पण अजूनपर्यंत ह्याच्यावरचे पण ना आंबे तयार झालेले नाही आहेत. थोडा वेळ आहे अजून. चांगली गरमी पडली ना की मस्त आंबा पटकन तयार. काही काही आंबे आहेत जे तयार झालेले आहेत, पण ते सगळे आता आपण एकदमच काढूया. जेव्हा झाडावरचे जास्तीत जास्त आंबे काढण्यासाठी तयार होतील ना, तेव्हाच आपण काढूया. नाही तर मस्त असं आंबे आता आपल्याकडे आहेत या झाडावर. तर आपल्या इकडे ना एक नाही तर इकडे पुढे आपल्या बागेमध्ये काय म्हणतात ते, पायरी. हां, पायरीचा एक कलम आहे. काही आंबे त्याच्यावर मी परवाच्या दिवशी जेव्हा बागेत राऊंड मारायला आलेलो ना, तेव्हा बघितलेली, पण ते अजून तयार नाही आहेत काढण्यासाठी. पण तुम्हाला दाखवतो मी कशी दिसते ती पायरी. बघा, हे जे कलम आहे ना, ते पायरीचं आहे. अजूनपर्यंत पायर तयार नाही आहे, कारण कातळ जमिनीत ना पायर जी असते ना, ती बऱ्यापैकी मोठी होते, आणि पहिली काढणी जी असते ना पायरीची, ती खूप चांगली अशी मोठी होते. हे बघा, अजूनपर्यंत तयार नाही आहे. याला तयार यायला अजून वेळ आहे. चला तर मग तोतापुरी आपली काढून झालेली आहे का, येऊन चाललेले आहेत तोतापुरी. आता ते म्हणाले रायवळवर जाऊन बघूया, एखाद दोन कैरे आपण काढून बघूया की ते लोणच्यासाठी अजूनपर्यंत तयार झाले, परिपक्व झालेले आहेत का.
आपल्या बागेमध्ये आंबे व्यतिरिक्त आवळ्याचीही चांगली कलमं आहेत. जवळपास 30 एक कलमं आवळ्याची आहेत, ज्यापासून आपण आवळा कँडी बनवतो. मग आवळ्याची पावडर आपण बनवतो, ऑर्गॅनिक पावडर आपण बनवतो. त्यानंतर सरबत आपण बनवतो. तर हे ते आवळे आहेत, बघा हे आहेत. आणि मग ह्या बाजूला पण आहे. ही सगळी आता ही जी 2 लाईन आहेत ना, 1 आणि 2, हे पूर्ण मागपर्यंत आपण आवळे लावलेले आहेत. अजून तयार व्हायचे आहेत ते. 1-2 काढणे आपण याचे केलेले आहेत आणि ऑलरेडी प्रोडक्ट्स आपण बनवलेले आहेत. पण अजून पण जसा जसा सीझन पुढे जाईल ना, तसे जसे याला आवळे अजून लागतील किंवा हे लागलेले आहेत ते मोठे होतील आणि मग आपण त्याचे प्रोडक्ट्स बनवू. यावर्षी एकंदरीत आंबा जर देवगड साईडला, मालवण साईडला तुम्ही बघाल ना, तर फारच कमी प्रमाणात आहे. पण तरी आपली बाग थोडी मोठी असल्याकारणाने काही काही कलमांवर थोडे तरी आंबे दिसतात. बघा इथे काही केशर आहेत आपल्याकडे. केशर दरवर्षीप्रमाणे बऱ्यापैकी आला आहे. इकडे आहे, इकडे आहे, मागच्या बाजूला परत आपल्याकडे केशर आहेत. तर केशरचे आंबे हे ठीकठाक आहेत यावर्षी, नाही म्हणू शकत नाही. आता इकडे आपण आलेलो आहोत रायवळच्या शेजारी. तर रायवळवर बघूया काका काय म्हणतात. आंबे असत नाही असत, काय म्हणतात सका? रायवळवर असत आंबे हो आईच तरी तर थोडे असत. होय होय बरोबर, सुरुवातीचो होय होय होते कैरी कोक्के होते. ओके होय होय. तर आपण 1-2 रायवळचे आंबे काढले आहेत. तर काका म्हणतात एक काम करूया, आपण ना एक आंबा कापून बघूया. कारण काय होतं, पहिला जो आंबा असतो ना, तो कापल्यावर आपल्याला अंदाज येतो इतर आंबे कितपत पिकलेले आहेत ते किंवा कितपत आपल्याला लोणच्यासाठी लागणार आहेत. तर एक आंबा आता आपण कापून बघूया, त्याची पारामटी कशी आहे. मग आपण ठरवू शकतो की आपल्याला ते लोणच्याला काढायचे आहेत की अजून काही दिवसानंतर आपण काढू ना. काही काही कलमं पण आहेत, म्हणजे फक्त फळांना नाही, काही काही कलमांनाही एक त्रास होतो. आपला जो वातावरण आहे त्याच्या बदलमुळे. तर आपल्या समोर आपल्याला एक कलम दिसतोय ना, तर आता ह्याला आपल्याला जरा चांगल्या प्रमाणात पाणी दिलं पाहिजे, पोषण दिलं पाहिजे. कारण वातावरणामुळे बऱ्याच प्रमाणात हा वाळला आहे. आणि शेजारचं झाड येस. तर आता आपण रायवळचे आंबे पण काढायला घेतलेले आहेत. आंबे म्हणजे कैऱ्या जे आहेत. तर माझ्या मागे जे तुम्हाला दिसत आहे ना, हे आहे आमचं. काही जास्त नाही आहेत, मोजकीच रायवळची आपल्याकडे झाडं आहेत. पण आपल्याला वर्षभराला जेवढं लोणचं लागतं विक्रीसाठी आणि स्वतःचाही आपल्या वापरासाठी, ते सगळे कैऱ्या आपल्याला इकडे मिळतात. आणि मालवणला जिकडे घर आहे तिथेही आपल्याकडे रायवळची कलमं आहेत. तर तिथूनही आपल्याला कैऱ्या जे आहेत ना ते मिळतात. तर आता काका रायवळचे जे कैरे आहेत तयार झालेले ते काढत आहेत. बघा अशा प्रकारे असतात. आता बरीच लोक ना रायवळ आणि हापूसमध्ये कन्फ्यूज होऊ शकतील, कारण दिसायला ऑलमोस्ट सेम असतात ते. फक्त रायवळचा जो कैरी असते ना रायवळची, ती जरा फुगीर असते बघा. आणि रायवळचे तुम्ही बघायला गेलात ना की वेगवेगळ्या शेपमध्ये पण असतात. ही जरा फुगीर आहे, त्यामुळे ही हापूसची नाही आहे, ही रायवळची आहे. इथे बघाल ना, हे आहे आपलं हापूस. हा बघा, खाली ना जरा टोक थोडासा असणार त्याला आणि लांबट आंबे असतात. हे बघा हापूस बघा असा लांब आंबा आहे. रायवळ आहे ना फुगीर गोलसर आंबा असतो. ओके, हे तर आता तयार नाही, ते खूपच लहान आहेत. हाताकडचे जे काही आंबे होते ना ते काकांनी काढले. आता काका वर चढले आहेत घड आणि एक पिशवी घेऊन. तर जेव्हा खूप आंबे असतात ना, ह्या पिशवीच्या ऐवजी ना एक फाटी असते. अगोदर वेताची असायची, आता प्लास्टिकची फाटी आहे. पण आता आपण जास्त आंबे नाहीत त्यामुळे पिशवी घेतलेली आहे. ह्याला उतरणी म्हणतात. उतरणी म्हणजे घड्यातनं आंबे हे त्या पिशवीत टाकले जातात आणि मग एक दोरी असते लांब अशी बांधलेली, मग ती दोरी खाली सोडली जाते आणि मग त्या उतरणीतले आंबे आहेत हे आपल्या क्रेटमध्ये उतरले जातात. चला आता आपलं लंच ब्रेक होतं आणि लंच ब्रेक नंतर काकांनी जे दशेरी जे होती ना मग अशी तुम्हाला तिकडे दाखवली, त्यातले काही दशेरीचे आंबे तयार होते ते आणले आहेत. आता आपण दुसऱ्या आंब्याकडे जाऊया.
तर अशाच प्रकारे जे काही थोडे आंबे आपल्याकडे आता तयार झाले होते ना, ते आपण काढले. तर आज आपण काय काय काढलं, आपण सुरुवातीला तोतापुरीकडे गेलो, काही तोतापुरी आपण काढले. त्यानंतर आपण गेलो रायवळाकडे, तर रायवळचे काही कैऱ्या आपण काढल्यात. त्यानंतर आपण काढलं दशेरी तर काही जास्त काढताना बघायला मिळालं नाही का, कारण मी जेवत होतो आणि काका जेवल्यानंतर डायरेक्ट दशेरीकडे गेले, पण काही जास्त आंबे नव्हते, 8-10 आंबे त्याला होते. त्यानंतर मग आपण काढले काय, दूध पेढा थोडा जो होता तो आपण काढला. आणि त्याच्यानंतर आता जो काढला तो ATM, म्हणजे ऑल टाईम मँगो किंवा 12 असं त्या मँगोला म्हणतात. तर जवळपास एवढे आंबे थोडे आपल्याकडे तयार होते, तर ते आपण काढले. आता या आंब्याचे काही प्रोडक्ट्स आपल्याला बनवता येतील का आपण बघू. ठीक आहे, तर आपला यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण त्यावर आपण अपडेट्स देणार आहोत. आपला इंस्टाग्राम गाव गजाली हाही नक्की फॉलो करा, कारण त्यावरही तुम्हाला अपडेट्स मिळतील. येस, चला तर मग आता आपण आलेलो आहोत घरी. आणि काल जे काही आंबे आपण काढू शकलो ते सगळे आंबे तुम्हाला दाखवले, कशा प्रकारे आपण काढतो आंबे, कशा प्रकारे ते क्रेटमध्ये घेऊन आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आपण त्याच्यापासून बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा. आणि जर चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्या बाजूला बेल आयकन आहे ना, ती पण प्रेस करा. ज्याने काय होणार, जेव्हा पण आम्ही छान छान नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणू ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. पुन्हा भेटूया.